कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। समाजाच्या अनेक प्रतिष्ठित लोकांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। समाजाच्या अनेक प्रतिष्ठित लोकांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील हे या वाढदिवसानिमित्त उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त आरके प्लांट या कार्यालयाचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते एका गरजू महिलेला शिलाई मशीन भेट म्हणून देण्यात आली। पनवेल हे ऐतिहासिक शहर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पनवेल येथे व्यावसायिक बंदर होते, तसेच पनवेल हे व्यापारी केंद्रही होते। पनवेल हे या काळात बैलगाडीचे चाके बनविण्याचे प्रमुख केंद्र होते। बैलगाडीची चाके पनवेल येथून निर्यात होत असत। आताच्या बदलत्या काळानुसार बैलगाडीचा वापर कमी होत चालल्याने परंपरेनुसार हा व्यवसाय करणारे आर्थिक संकटात सापडले आहेत। 21व्या शतकातील वाटचाल प्रगतीकडे होत असली तरी शोकांतिका ही आहे की गरीब माणूस हा अजून गरीब व श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत चालला आहे। आज आपली ओळख पनवेलमधल्या अशा कुटुंबाशी होणार आहे ज्याचं वास्तव्य पनवेलमध्ये 100 वर्षापेक्षाही जुने आहे। काशीनाथ पवार हे एक लोहार होते, आज हे यात नाहीत, पण त्यांचा परिवार आजही पनवेलमध्ये आहे। त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर विखोबा पवार व संजय विखोबा पवार आजही पनवेलमध्ये राहून लोहारीचा व्यवसाय करीत आहेत। पवार हे बैलगाडीची चाकं बनविण्याचा व्यवसाय अनेक पिढ्या करत आहेत, परंतु आधुनिक युगात हा व्यवसाय लोप पावत चालला आहे। यामुळेच हा व्यवसाय सोडायची वेळ पवार कुटुंबावर आली आहे। याबद्दल आमच्या प्रतिनिधींनी पवार कुटुंबाशी संवाद साधला। धावा गरम करतो, मला पुष्कळ मेहनत करायची, तरी मी करतो, नाही होत तरी मी करतो, तरी करून ते इथं आणतो, बसतो, कितीतरी मार भाजतो, कितीतरी मार लागतो, तर मी तो टेन्शन घेत नाही। कारण पोटासाठी टेन्शन घेऊन काय फायदा होईल? पोटा कमवत आहे ना, पोटाची भूक बेकार असते, पोटाची भूक ही सगळ्यात बेकार आहे। त्यासाठी कष्ट करणं पाहिजे ना, म्हणून कष्ट करतो। आणि शेतकरीचं जीवन आहे, शेतकरी बैलगाड्या हाकलतात, कशासाठी हाकलतात? त्यांची जमीन आहे म्हणून ते बैलगाड्या हाकलताना माझ्याजवळ येतात, गावा बसवा, मी त्यांचं काम करून देतो, हे माझं कर्तव्य। त्यांचे पुतण्या सोमनाथ पवार यांनी याबद्दल अधिक माहिती दिली। आता पारंपरिक धंदा हा व्यवसाय बंद पडत चालला। पहिला हा व्यवसाय होता, नंतर हा व्यवसाय बंद होत चालला। बंद झाल्यामुळे आता घर चालवायचं कसं, धंदा चालवायचं कसं, एवढा मोठा जे परिवार आहे त्यांना बाहेर न्यायचं कसं? त्याच्यामुळे आम्ही सर्व आमचे काकांची मुलं आम्ही सर्व प्रत्येक कामासाठी बाहेर निघालो। मी स्वतः गांधी हॉस्पिटलला PRO आहे, काही माझा भाऊ मार्केटमध्ये गाडी आहे, तो कपड्याचा धंदा करत असतो तिकडे, काही लोक पेपर टाकतात, काही लोक दूध टाकतात। तसं पारंपरिक धंदा होता तो बंद पडून मग व्यवसाय बंद झाल्यानंतर मग घर चालवतं कसं, त्या दृष्टीने आम्ही बाहेर निघालो। सध्या जे तुमचे आजोबांचे वडिलांचे जो व्यवसाय होता तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय फरक तुम्हाला सध्या? पंजोबा होते, आजोबा होते, बाबा होते, तोपर्यंत हा व्यवसाय खूप चांगला चालायचा। पण नंतर जसं जसं ही चाकदोरी बंद होऊन नंतर मग गाड्या आल्या, गाड्यानंतर मग त्या बैलगाड्यांना टायरच्या चाकं लावायला लागली, नंतर हे चाकदोरी धंदा बंद पडत चालला, त्यामुळे आम्हाला बाहेर पडायला लागलं। साधारणतः उत्पन्न किती फरक जाणवतो तुम्हाला? एक 30 वर्षापूर्वीचा जर काय विचार केला आहे व्यवसायाला, सध्याचा 2012चा विचार केला तर उत्पन्नामध्ये मार्जिनमध्ये तुम्हाला काय फरक किती जाणवतो? किती असं मार्जिनमध्ये? मार्जिनमध्ये फरक म्हणजे तेव्हाचं उत्पन्न चांगलं होतं धंद्यामध्ये, आताचं उत्पन्न कमी आहे म्हणून आम्हाला बाहेर निघायला लागलं ना। तुम्ही पनवेलमध्ये 80 ते 90 वर्षापासून तुमचे पूर्वज राहतात, हा व्यवसाय तो करतात, अनेक हालापेष्ट तुम्हाला तुमच्या नावावरती घर देखील नाही असं नाहीये, तुमचं नगरपालिकेजवळ त्याच्याबद्दल कोर्टात केस चालू आहे। एकंदरीत काय आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? तुमची कशा प्रकारे उपेक्षा होते, कशापासून तुम्हाला हाला काय? आता हे पारंपरिक आमचा धंदा हा 80 वर्षापासून आहे। हा 300 वर्षाचा एक इतिहास आहे पनवेलचा, की पनवेलला सातारा, कोल्हापूर, सांगली, मिरज, कोल्हापूर या ठिकाणी चाकदोरी झाला, पनवेलला येऊन हे पनवेलचं नाव फेमस झालं। फेमस झाल्यानंतर मग आज आम्ही ते एवढ्या वर्षापासून राहून सुद्धा पण आज आमच्या हक्काचं घर नाही आहे, आम्ही वंचित होत राहण्यापासून। आमची केस नगरपालिकेसोबत चालू आहे, नगरपालिकेने आमच्या सहानुभूतीने आणि प्रेमाने बघावं हीच आमची फक्त इच्छा आहे।
पवार इतक्या वर्षापासून इथे राहत असले तरी त्यांच्या स्वतःच्या हक्काचे घर नाही, हे एक मोठे दुर्दैवच म्हणता येईल. पनवेल तालुक्यातील शिरडोणपाडा येथील मनोदय न्यू इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उमंग या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. शिरडोण येथील मनोदय न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने उमंग या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी लहान विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ही आहेत त्यांची काही क्षणचित्रे. यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपल्या शाळेबद्दल माहिती दिली. सुरुवातीला मनोदय स्कूलमध्ये फक्त 40 विद्यार्थी होते, परंतु इथला जो टीचिंग स्टाफ आहे तो त्यांचा अनुभव, पुन्हा पॅरेंट्सचं लाभलेले सहकार्य आणि इथले जे कमिटी मेंबर आहे यांच्या सहकार्याने आज ह्या वर्षी दुसऱ्या वर्षी मुलांची संख्या 83 इतकी झालेली आहे. आणि ह्या कामी आम्ही अनेक ही संख्या वाढवण्यासाठी ज्या मुलांना विविध फॅसिलिटी देतोय, तसेच जे विविध ॲक्टिव्हिटीज घेतो त्याच्यामध्ये सांस्कृतिक प्रोग्राम असो, पिकनिक, स्पोर्ट्स अशा प्रकारे विविध प्रकारचे आम्ही सांस्कृतिक प्रोग्राम आणि ॲक्टिव्हिटीज. पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत असल्याने पनवेल शहराचं नाव जागतिक नकाशावर ठळकपणे दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक या सुविधांमुळे पनवेलचा कायापालट होत आहे. पनवेल रेल्वे स्थानकातून भारतात कुठेही जाण्याची रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. याचबरोबर पनवेल, ठाणे, वसई, पुणे ही शहरेही पनवेल रेल्वेने जोडली आहेत. आता वसई, विरार, पनवेल, रोहा अशी नवीन ट्रेन सुरू होणार आहे. पनवेलपासून नव्याने सुरू करण्यात आलेली वसई पनवेल रोहा या गाडीचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैन यांनी पनवेल रेल्वे स्टेशनला भेट दिली. पनवेल रेल्वे स्टेशनचा तसेच इथे सुरू करण्यात आलेल्या गाड्यांचा तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या तिकीट घर याचाही आढावा त्यांनी घेतला. यावेळी मुंबई मंडळातर्फे राजभाषा म्हणून आयोजित केलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही सुबोध जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेल सागर या पुस्तकाचं प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाची माहिती डॉक्टर विभावरी गोरे यांनी दिली. डिपार्टमेंटमध्ये जे हिंदीमधून काम होतं, टेक्निकल काम सुद्धा, जसं इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल आहे, एवढे पण टेक्निकल आहे, ऑपरेटिंग आहे, सेफ्टी आहे, या विभागातून सुद्धा जे ट्रेन ऑपरेशनशी संबंधित असेल, पॅसेंजर रिलेटेड असून सुद्धा त्या भाषेचा जास्तीत जास्त कारण आधीपासून जे क्लास 4 सर्टिफिकेट त्यांना सर्वात जास्त समजणारी भाषा म्हटली. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैनशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. क्या क्या नई सुविधा चालू करने वाले, क्या बताइए? वहाँ पे जो इंस्पेक्शन किया गया, हमने इस स्टेशन की क्या ज़रूरतें हैं और आगे क्या संभावनाएं हैं वो जानने के लिए इंस्पेक्शन किया था. अभी मंडल रेल प्रबंधक ने पहले से ही दोनों तरफ एक एक टिकट घर बनाया है. वो टिकट घर देखा, पार्किंग स्पेस देखी, उस तरफ कितनी जगह उपलब्ध है वो देखा. ये जो सबवे है जो सबर्बन स्टेशन का है, इसको मेन लाइन से कैसे जोड़ा जा सकता है, ये सारी संभावनाएं. एक यहाँ पे पैदल पुल सैंक्शन है, उसको अगर हम बनाएंगे तो उस साइड में कहाँ उतारेंगे, वो सब चीज़ों का
निरीक्षण किया यहाँ गया। पे देखा जाएगा पनवेल विरार भी चालू होने वाले, क्या संभावना लगी है, कितने दिन में चालू होगा? पनवेल विरार पनवेल विरार हाँ। पनवेल विरार जो है वो MRVC का मसला है। पनवेल विरार जो सबर्बन का विकास है वो मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन उसका नोडल अथॉरिटी है। वो लोग सैंक्शन कराते हैं, वो लोग काम करते हैं, फिर हमको बताया जाता है, हम चलाते हैं। तो अभी पनवेल विरार का अगर उस बारे में कुछ जानना है तो मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन। प्रत्येकाला आपलं काम करताना शारीरिक ऊर्जेची आवश्यकता असते। बैठ्या स्वरूपाचे काम करणाऱ्यांना ती कमी प्रमाणात लागते, तर धावपळीचे अवजड वजन उचलण्याचे काम करणाऱ्यांना ती अधिक प्रमाणात लागते। तसेच खेळाडूंना तर मोठ्या प्रमाणावर शारीरिक ऊर्जेची आवश्यकता असते। प्रत्येकाला आवश्यक असणारी ऊर्जा ही आहारातून मिळत असते। खेळाडूंना तसेच जलतरणपटूंना किती ऊर्जा लागते व त्याने आपला आहार कसा व कोणता घ्यावा यासंबंधी एक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते। कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी आणि जिल्हा जलतरण हौशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये जलतरणामध्ये नियमित सराव करणारे खेळाडू व त्यांच्या पालकांसाठी सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रदीप पाटकर यांचे खेळ आणि खेळाचे मानसशास्त्र या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रदीप पाटकर यांनी डाएट या संकल्पनेशी निगडित अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे होणारे मोठमोठे परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले। पुढच्या बाबतीत काय झालं की पंजाबमध्ये प्रचंड गहू निर्माण झाला हरित क्रांतीनंतर। आता त्या गावाचं करायचं काय, मग सगळीकडे चपात्या या आणि रोटी फेमस केली गेली। महाराष्ट्रातली मंडळी जे गहू खायचे नाही, ज्वारी बाजरी नाचणी वरी सातू खायचे, त्याने सगळ्यांनी गहू खायला सुरुवात केली। गव्हाचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू नाचणी वरी सातू ज्वारी बाजरी याच्यापेक्षा कितीतरी कमी आहे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू नाही। पण आपण ते उचललं आणि आपल्या ज्वारी बाजरी काढून टाकली। आता नाचणीचे शोध लागले की खूप चांगला आहे, म्हटलं रॅगीचे बिस्किट्स वगैरे यायला लागले। आता तेवढं सगळं आल्यावर श्रीमंत लोक खाऊ लागल्यावर नाचणी झाली महाग। आता माझ्या रायगडमधल्या गरीब आदिवासीला नाचणी मिळत नाही, ती महाग झाली। ही जी आपण पोझिशन बदलली, जे काही खात होतो त्या पोझिशनमध्ये न्यूट्रिशनचा विचार न करता बदलला। बर्गरमध्ये काहीच अर्थ नाही आहे, पण बर्गर मंडळी खातो। लेमध्ये टॉक्सिक पदार्थ आहेत आणि तरी आपण ते खातो। या व्याख्यानाला खेळाडू व तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्याख्यानानंतर पालकांच्या शंकेचे निरसनही डॉक्टरांनी केले। रोटरी इंटरनॅशनल आपल्या रोटरी क्लबच्या माध्यमातून जगभरात गरीब गरजूंसाठी सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे। याचबरोबर जागतिक शांतता बंधुभाव वाढावा, सर्वांना निरोगी जीवन जगता यावं यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे। पनवेलमधील 5 रोटरी क्लब अशा प्रकारे पनवेल तालुक्यातील गरीब गरजू तसेच आदिवासींना सेवा पुरवित आहेत। या रोटरी क्लबशी तरुण पिढी रोटरॅक क्लबच्या माध्यमातून आपले विविध प्रकल्प राबवित रोटरी क्लब्सना सहकार्य करीत आहे। रोटरी क्लब ऑफ पनवेल प्रायोजित रोटरॅक क्लब ऑफ पनवेल असाच एक सेवाभावी कार्यात अग्रेसर असलेला क्लब आहे। या रोटरॅक क्लबच्या वतीने रोटरॅक क्लब 3131 ची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स स्पंदन चौक जवळील लोधिवली येथे रिलायन्स कॉलनी येथे आयोजित करण्यात आली होती। या रोटरॅक डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स स्पंदन 2012 चे उद्घाटन डीजी इलेक्ट डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डिस्ट्रिक्ट न्यू जनरेशन डायरेक्टर डॉक्टर शैलेश पालेकर, DRR प्रशांत ओगले, रोटरी क्लब ऑफ पनवेलचे प्रेसिडेंट मनोहर नेमन, रोटरॅक क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा एकता सिंग, सेक्रेटरी जयश्री नागरे, डिस्ट्रिक्ट ऑफिसर डॉक्टर प्राची आंबोलकर तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे रोटरॅक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 दिवस चालणाऱ्या या स्पंदन कॉन्फरन्समध्ये रोटरॅक्टर्सना व्यक्तिमत्व विकास, टाइम मॅनेजमेंट, योग तसेच रोटरी व रोटरॅक्ट यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे रोटरॅक क्लब ऑफ पनवेलच्या प्रेसिडेंट एकता सिंग यांनी सांगितले। हम यहाँ पर टीम बिल्डिंग मैनेजमेंट गेम्स लेने वाले हैं ताकि जो भी अलग अलग जगह से जो भी बच्चे आए हैं वो आपस में घुल मिल जाए, आपस में उनकी बात अच्छे से हो जाए। फिर हम हमारे राज इंडस्ट्रीज के MD आए हैं शशांक इनामदार, वो हमारे कोऑर्डिनेटर हैं पुणे से। स्पंदन हमारे कॉन्फ्रेंस का नाम है। हमारी कॉन्फ्रेंस में जो भी लोग आए हैं 500 लोग जो भी रहेंगे उनमें से एक लड़की मिस स्पंदन, जैसे एक मिस इंडिया मिस्टर इंडिया होते हैं वैसे मिस स्पंदन मिस्टर स्पंदन हम लोग अनाउंस करेंगे। उसके बाद हम लोग वापस मैनेजमेंट गेम्स करने वाले हैं। हम लोगों ने अमेरिका से एक स्पीकर मंगाए हुए हैं, डॉक्टर पीडीजी मीना पटेल है जो बात करने वाली
बात करेंगे। उनके बाद कॉमन वैलेडिक्टरी फंक्शन और 2 दिन का हमारा फंक्शन खत्म होता है। तर रोट्रॅक्टर्स ही रोटरीची युवा शक्ती आहे। ही शक्ती समाजाच्या विकासासाठी कशा प्रकारे वापरता येईल व रोट्रॅक्ट मधून कोणत्या स्वयं विकासाच्या संधी मिळतात याची माहिती न्यू जनरेशन डायरेक्टर डॉक्टर शैलेश पालेकर यांनी उपस्थितांना दिली। ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ येत चालले आहे। प्रत्येकात विश्वबंधुत्वाची वाढ होत आहे। अशा परिस्थितीत रोट्रॅक्टर्स जगात शांतता, प्रेम व बंधुभाव वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन डीजी इलेक्ट डॉक्टर गिरीश गुणे यांनी केले। The world is changing very fast. Rather, we are in this fast changing world with world as a global village. मराठीमध्ये वसुदैव कुटुंबकम असं म्हणतात, त्या जगात आपण आता वाढत आहोत आणि इट इज चेंजिंग व्हेरी रॅपिडली. इन दिस चेंजिंग वर्ल्ड the challenges are changing, the relationships are changing. From a broader joint families we have come to nuclear families. From nuclear families we are coming to individual families. बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaajtak@gmail.com.